आता काय घेणार आहे? 50चे तर झालोय. 50चे झालोय. शुगर BP एक झटका येऊन गेलाय. स्प्रिंग घालेल आहेच. मुळ्याचा ठणका चालूच आहे. मूत खाडा वळवळ करतोच. झोपायला गोळ्यांचा डबाची फालतं व्हायची गोळी, उताना व्हायची गोळी, तोंड वास व्हायची गोळी. काहींना बाथरूमला जाताना गोळी इकडं खालं तरच इकडं होतं. इकडं बरं काहींना काय खावायचं भान नाही. 22 रोट्या आणल्या. 22 रोट्या. घरी गेलो अख्ख्या रात फॅन लावला तरी वाज जाईना घरात. काय खात? उन्हातून आलं मठ्ठा प्यालं. बरं मठ्ठा मापात प्यावा ना. 22 ग्लास मठ्ठा प्याला. फुल नळ्या फुगल्या त्या. आणि ते घरी गेलो आणि ते बाथरूम मधून बाहेरच येईल. उभं राहिलं का खडखड खडखड, बसलं का खळखळ खळखळ. उभं राहिलं खळखळ खळखळ, खाली बसलो खळखळ खळखळ. आणि त्याची बायकोनच ती दारात चहा घेऊन आतमध्ये चहा आणू का, आतमध्ये चहा आणू, आग लाव त्याचा. काम शरीरात तयार झाला, तो जर पुरा झाला नाही तर लगेच क्रोध तयार होतो. आणि विषयाचं ध्यान जरी झालं, दुसऱ्या अध्यायामध्ये स्थित प्रज्ञेची लक्षणं अर्जुनाला सांगताना सगळं हेच सांगितलंय. हेच ते वाचा एकदा जरा. 2 गोष्टी वाचित जा. स्थित प्रज्ञेची लक्षणं आणि नाथबाबाचं चिरंजीव पद. उगाच गप्पा आणायचं आपलं काहीतरी. विषयाचे करी ध्यान सांगूनच टाकतो. विषयाचे करी ध्यान त्यास तो संग लागला. संगातुनी फुटे काम, क्रोध कामात ठेवला. क्रोधातुनी जडे मोह, मोहाने स्मृती लोपली. स्मृती लोपे बुद्धिनाश म्हणजे आत्मनाशिसी. राग द्वेष परी जाता, आली हातात इंद्रिये. स्वामित्व विषय वृत्ते, त्यास लाभे प्रसन्नता. प्रसन्नते पुढे सर्व दुःखे जाती झडून या. प्रसन्नतेने बुद्धीची स्थिरता शीघ्र होत असे. आयुक्तास नसे बुद्धी, त्यामुळे भावना नसे. म्हणून न मिळे शांती, शांती विन कसे सुख. एन हो नाही चालत. नाही नाही असं जमणार नाही. तो काम आहे. आता त्याच्या पुढचं ऐका. काम शरीरात तयार झाला आणि तो जर अपुरा राहिला, क्रोध तयार होतो. आणि पाया पडून सांगतो शिवाजी महाराजांच्या सप्त्यात, तरुण मंडळी राग आकळा. खून करायला 2-4 दिवस नाही लागत. मर्डर करायला काय दुपार लागत नाही. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन समजावं 5 लाख देतो, इंदुरीकर बोकस बुकशील. इंदुरीकर काय एका झापडीचा गडी नाही. पण ते 5 लाख खर्चायचे कवा? तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, 80% जेलमधले आरोपी फक्त 2 मिनिटाचा राग आकळला नाही म्हणून आहे. तुम्ही 2 मिनिटं रागाला कंट्रोल करा ना. काय तुम्हाला फरक पडला की त्याला काय गोळीबार करायला का दुपार लागते? मर्डर करायला का 5-6 दिवस लागते? पण वव्यात ऐकत जा ना जरा. काम अपुरा राहिला का क्रोध तयार होतो. आणि काम जर पुरा झाला तर त्याला रोज ती गोष्ट मिळावा असा लोभ तयार. सूत्र पहा किती अवघड आहे. एखाद्या माणसानं सोसायटीत काम करताना एक खताची गुणी इकली का तो सोसायटीला गिराईक पाहतोच. त्याला लगेच काय तयार होतो? करेक्ट नाद लागत होतो त्याला. नाद परत मागून येतो. काम तयार झाला काम काय पुरा झाला नाही, पुरा झाला. आणि तो काम जर पुरा झाला तर मला रोज ती गोष्ट मिळावा. करेक्ट लोभ तयार होतो. आणि लोभ एकदा तयार झाला का माझ्यासारखा कोणीच नाही हा मत तयार होतो. मत हे काय मोटरसायकल चालला कुत्र्याला थानीन, पुरीला पाहिलं बोकड्याचा आवाज काढीन. मत आहे. आम्हाला पाहिलं का खकारा टाकीतो. मुळ्याचा कोण दुख होतो ना त्याला. आम्हाला पाहिलं का पेपर सुटला 12वीचा, 4 जण नारू 90 पेली, फुल टाईट झाले.
आणि मोटरसायकलवर बसले. आता चौथं कुठं बसला असं कॅरेजवर तांगड्या फाकेल चाललं उलट धडाकलं दोन्ही बॉल सटाकले आणि मी आलं. आणि त्याच्या 10व्याला इंदुरीकरचं प्रवचन ठेवलं. काय वांग सांगू का मी 10व्याच्या प्रवचनाला ओवी नको का? मग बॉल सटाकल्याची ओवी कुठं आहे ज्ञानेश्वरी? मी 100 ओव्या सांगितलं तुम्हाला. आजच्या कीर्तनात 100पेक्षा जास्त ओव्या झाल्या. मग तुम्ही बॉल सटाकल्याची ओवी कुठं आहे? याला म्हणायचं दंभ. नीट आहे का बरं का? लय किचकटे. काम पुरा झाला नाही. आणि कामाची अवस्था अशी आहे इथं तयार होतो तो. दोन्ही डोळ्याच्या मध्यभागी पापण्यांच्या मध्यभागी एक पांढरा भाग आहे आणि पांढऱ्या भागाच्या मध्यभागी काळा भाग आहे आणि त्या काळ्या भागात एक खटकी आहे. घरी गेल्यावर आरशापुढे उभे राहा. समोरची गोष्ट जर आवडली ना ती इकडं दिसत नाही मध्ये दिसत. मग तुम्ही अभ्यास करा पोरींचा. सगळ्या पळून जाणाऱ्या पोरी अल्पवय नाही 13 ते 18 आणि एकही पोरगी कधी विद्वान पोराबरोबर पळून गेले नाही. नाही पोरीचं वैशिष्ट्य आहे पोरगी हुशार पोराच्या नादीच लागणार नाही. कोणती जगातली पोरगी पहा प्रेम करताना भंगरीच पोराव करणार. भंगरी म्हणजे इन मराठी छपरी. ही रिवरच्या मोटरी चोरीतो किबली चोरीतो लोकांच्या किबली आणि मोटरसायकलचे पार्ट खोलून इकितो आणि ही त्याला म्हणती माझ्या डोळ्यात पाय काही नटबा दे. अजून लई किचकटे बरं का पण तुम्हाला पहिलं हेच सुधारलं. काम तयार झाला आता त्याला 7 गोष्टी आहे बरं का. ते VIP लोकांसाठी लय महत्वाच्या स्टेजवरच्या. तुमच्यासाठी स्टँडर्ड आहे त्या तुम्ही लिहूनच ठेवा. कामाला वय नाही. कामाला वय नाही. कामाला कामाला वय नाही. कामाला जात नाही. कामाला नाथ नाही. कामाला शील नाही. कामाला कूळ नाही. कामाला काळवेळ नाही आणि कामाला लाज नाही. आता हे लग्न न झालेले जे पोर आहेत तुम्ही खात्रीशीर ऐका. आता तुम्ही नवरदेव होणार नाही तो विषय. तुमचा विषय सोडून द्या. तुम्ही झाले तर तुम्हाला पश्चाताप आहे ना. ज्यांचे लग्न झालेत ना त्यांना पश्चाताप आहे पण ज्यांचे राहिले तुम्ही तो विषय सोडून द्या. हे मी बोंबलत होतो तुम्हाला. हां लोक म्हणजे इंदुरीकर येडं. आता रविवारी झालं मंगळवारी रविवारी लग्न झालं मंगळवारी नवरी गायब. गायब म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. आणि दोन्ही नवऱ्यांची काल्याच्या कीर्तनात गात पडली. हान मारा माऱ्या. लोक खाली गेलेत महाराज वर नाही गेले लोक. मला एक माणूस आला म्हणला आपल्याकडे मुलगी आहे. मी म्हणलं मी काय ह्याला पडत नाही. मी सगळ्या बोनपेक्षा वेगळा माणूस. मी मोबाईल वापरत नाही. माझा आणि जगाचा काही संबंध नाही. कीर्तन गाडी झोपणे वाचणे हे आपलं. कोण मिळालं याचा तपास नाही. कोण आलं तपास नाही. मी मोबाईल वापरत नाही. मला व्हॉट्सअप नाही. मला आपली परिस्थिती नाही. मला स्टेटस नाही इंस्टाग्राम नाही काय नाही. कोणाच्या एक नाही 2 उलटे माझ्या क्लिपांवर लोक कोट्याधीश झाले आणि माझा गेम केला. पण मी मोबाईल वापरत नाही. ते आलं माझ्याकडे म्हणलं आपल्याकडं नवरदेव आहे नवरी हो. मी म्हणलं आमच्याकडे पोरगा आहे भाऊ वाजवणारा तू नाही बरं का. मग ते जमलं लग्न. मी याला पडत नाही पण पाहिलं चाला वारकरी आहे. अहो 2च दिवस झाले लग्न जमून आणि ते पुरीचं आहे बाप आले ना माझ्याकडं नाही म्हणून सांगा. अहो मी म्हणलं झालं काय नाही म्हणून सांगा. अरे पण झालं काय तुम्हाला काही अक्कल. मला
अरे मी म्हणलं मला महाराष्ट्रात अजून कोणी म्हणलं नाही इंद्रिकरला अक्कल नाही. काही भेजा बिजा वापरा मला म्हणली ती पोरीची आई. मी म्हणलं झालं काय? अहो तुम्ही तो नवरदेव दाखवला तो माळकरी आहे. मी म्हणलं माळकरी आहे मग काय? अहो महाराज काही अक्कल पाहिजे. माळकरीला जर मी पोरगी दिली आणि मी जर भेटायला पोरीला गेले आमची ठेप होईन का? मी भिकाऱ्याला देईन. बाकीचं तुम्ही माना. काय वाईट दिवस आलेत लोकांचे, काय वाईट दिवस आले. पार कामातून गेले लोक रे पार. आता ही बसलीत ना एवढी, ही फक्त नगद नारायणाची या गावकऱ्यांची कृपा आहे. कसे बी 2 तास कीर्तन ऐकत्यात, नाही तर बधीर झाली लोक. एकटेच बोला त्यात मोठ एकटेच बोला त्यात काही लोक. तुम्ही गार्डनमध्ये जाऊन पहा 5 वाजता लई येडे लोक लई एकटेच बोला त्यात. काही एकटेच हसा त्यात. काही कुठे बसले का काडकीनं माती उकरी त्यात. काय तर आहे. मला एक सांगा महाराज, थोड्या आयुष्यात चांगलं जगायला काय हरकत आहे? काय संग न्यायचं आहे का? आता हे तुम्ही मी एवढं कमवलंय, हिचा उपभोग कधी घेणार आहे तुम्ही? आता काय घेणार आहे? 50चे तर झालोय. 50चे झालोय. शुगर BP एक झटका येऊन गेला. स्प्रिंग घालेल आहेच. मुळ्याचा ठणका चालूच. मूत खाडा वळवळ करतोच. झोपायला गोळ्यांचा डबाची फालतं व्हायची गोळी, उताना व्हायची गोळी, तोंड वास व्हायची गोळी. काहींना बाथरूमला जाताना गोळी इकडं खाल्लं तर इकडं होतं. इकडं बरं काहींना काय खावायचं भान नाही. 22 रोट्या आणल्या. 22 रोट्या. घरी गेलो अख्ख्या रात फॅन लावला तरी वाज जाईना घरात. काय खाय उन्हातून आलं मठ्ठा प्यालं. बरं मठ्ठा मापात प्यावा ना. 22 ग्लास मठ्ठा प्यालं. फुल नळ्या फुगल्या त्या. आणि ते घरी गेलं आणि ते बाथरूममधून बाहेरच येईल. उभं राहिलं का काढ काढ काढ, बसलं का खळखळ खळखळ. उभं राहिलं गळगळ गळगळ, खाली बसलं खळखळ खळखळ. आणि त्याची बायकोनच ती दारात चहा घेऊन आतमध्ये चहा आणू का, आतमध्ये चहा आणू. तुझी आग लाव त्याचा. काय लोक काही खायचं काही सारखं त्या मोबाईलवर. काही तर कानात वायरी घालतात, इथं मोबाईल जातात. आणि त्या बोलायच्या पद्धती तर इतक्या नालायक आणल्यात. एनो एनो एनो. अरे तू बोलत नाही, माग आग व्हायला लागली, बंद कर. एनो 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 एनो. आता इकडं लाव. काय अरे थोडं जगा रे. मी तू तुझं माझं काम क्रोध लोभ इथं होतो आपण. तुम्ही काय काळजी करायची नाही. काम अपुरा राहिला आणि क्रोध काय करू राहिलं? हळूच दिसेन गेम करून खालून. आता करंट लागेल बरं का ऐकणाऱ्यांना. काम तयार झाला का क्रोध, क्रोध झाला का लोभ, आणि लोभ जर तयार झाला लगेच मत, मत, आणि मत तयार झाला का त्याला काहीच कळत नाही, मत्सर. आणि मत्सर तयार झाला का मीच फक्त शहाण आहे, अहंकार. राक्षस भुवन परिसरातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि पुढाऱ्यांना सांगतो, शिवाजी बाबा आहेत. थोडं बोलण्याचा माझा राग येईल तुम्हाला, पण तरुण पोरांना सांगतो, पोरांनो थोडं सावध जागा. पोरांना पटतंय का पहा,
पोरांनो भाई केस कमी आहेत माझ्या अंगाशी, एवढी गावं पाहिली मी, पण तुमच्या पाया पडतो पोरांनो, ह्या दंगली बिंगलीत तुम्ही पडू नका. तुमचं याच्यावर काय मत आहे मला सांगा. पोरांनो लोकांच्या पेनात कॅमेरे आणि काम इतकं कडक झालंय, तुम्ही जर कॅमेऱ्यामध्ये जरी दिसले तर 10 वर्ष शिक्षा आहे. आज एकुलत्या एक बापाचं पोरग जर 10 वर्ष आत गेलं तर ते घर संपलं. इंद्रिकडच्या लोकांना राग येतोय पण त्याला पर्याय नाही. आज लोकांच्या पेनात कॅमेरे आहे. महाराज आम्हाला नुसते बाहेरच्या राज्यात जायचं कीर्तनाला तर 8 महिने कागदपत्र करायला गेली महाराज. मायाभोवती लफडेला येत नाही, खरं बोलले चले लफडे मायाभोवती. रोज नवय उठलो का सुरू, कुठून तरी चेटीतून मोबाईल काढायचा, भावना दुखावल्या, बाईला बोलले आणि गाड्याला बोलले आणि पोरांना बोलले. हे चालत नाही. पोरांनो तुमच्या पाया पडतो. आत्तापर्यंत फक्त गरिबाचेच आत गेलेत, श्रीमंताचे गेले नाहीत. गेले नाही जाणार नाही. पण त्याच्या पुढचं वाक्य ऐकलं तुमचं डोकं बंद होईल. पोरांनो मी स्वतः BSc BEd माणूस, माझ्या अवतारावर नका जाऊ. पोरांनो आज कोणतंच काम पोलीस व्हेरिफिकेशन दाखल्याशिवाय होत नाही. उद्या जर तुम्हाला भविष्य बनवायचं असेल तर मराल ना. तुमचं काय मत आहे. आणि आता 2 महिन्यापासून तर कडक झालंय. जो आत गेला त्याच्याकडून बाहेर जळालेलं भरून घ्यायचंय. हे कुत्याने सांगितलं कोणी तुम्हाला. महाराज शेतकऱ्याच्या पोराला हे कळकळीनं का सांगतो माहिती का. पोरांनो कपास शिवण तुरीवर संसार नाही होणार, नाही होणार महाराज. कपास शेतकऱ्याच्या पोराला पोटासाठी काहीतरी हालचालच केली पाहिजे. तुमचं काय तुरीवरण कपाशीवर शेळ्यांवर बकरांवर संसार होणार नाही. 1 महिना जाऊ द्या फक्त. शेतकऱ्यावर लगेच 2 संकट आहेत. जून महिना आला, ॲडमिशन, शाळा, दप्तर, फी, शेती, बियाणं, ट्रॅक्टर, डिझेल, बैल. कुठून जगेल शेतकरी. मी स्वतः शेतकरी आहे चांगला. मी 1.5 वर्ष लॉकडाऊनमध्ये शेती करून पाहिली. काही खरं नाही. हेच खरं आहे. पुरा काळा पडलो होतो ढेकळात, पुरा अगोदरच काळा, पण रुपड्या नाही मिळत. पोरांनो तो माझ्या बोलण्याचा राग आला का. तुम्हाला रस्त्याचं दुकान टाकावं लागेल, गारीगार विकावं लागेल, पंक्चर काढावं लागेल, सायकल पंक्चर काढावं लागेल, पण पोटाचा प्रश्न तुम्हाला सोडवावाच लागेल. तुम्ही किती तूर काढली, एकरी 12 बारसक 72,000ची तूर झाली. खर्च 92,000 आहे. कापूस निघाला 1.5 लाखाचा, खर्च झाला 1,72,000. तुम्ही येडे होऊ नका. गारीगारी का, कुल्फी का, पण आपल्या पोरांनी धर्मावर निष्ठा ठेवून पोटच भरलं पाहिजे. तुमचं काय. आणि पोरांना तुम्हाला वाटतं तुमचा खिस्सा रिकामा झाल्यावर तुम्हाला कोणीही नाही. तुम्ही कशाला कुठ्याने करता. आणि लोक म्हणतात इंदुरीकर नालायक आहे. मी महानालायक आहे, नुसता नालायक नाही, महानालायक आहे. पण आपल्या पोरांना आम्ही बोललंच पाहिजे. तुमचं काय म्हणतात.